रोज वेगवेगळ्या आध्यात्मिक पुष्पाचा पराग या ठिकाणी आपण सेवन करीत आहोत। त्या पुष्पाचा पराग इतका आपल्याला मदमग्न करून गेला की ते पराग घेता 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 10 दिवस संपले तरी आपल्याला कळालं नाही कसे दिवस गेले ते। अध्यात्माचा परिणाम, परमार्थाचा परिणाम तसा आहे की एकदा त्याच्या वातावरणात, त्याच्या सहवासात हा जीव गेला की त्या ठिकाणी तल्लीन होतो, मग्न होऊन जातो। आणि मग्न होणारा भक्त महत्वाचा आहे, तल्लीन होणारा भक्त महत्वाचा आहे। म्हणून परमार्थासाठी वेडे झालेलेही साधक आपल्या या आयुष्यामध्ये आपल्याला पाहायला आढळायला मिळतात। कारण पारमार्थिक स्वरूपाचा आनंद, पारमार्थिक स्वरूपाचं सुख ज्याला म्हणतो ते घेता 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 एवढा माणूस त्याच्यात तल्लीन होऊन जातो, संसाराचं देहभान विसरून जातो, शरीराचं देहभान विसरून जातो। संसारामध्ये नानाविध प्रकारच्या आपल्या कर्मातून निर्माण झालेल्या दुःख आणि सुखाच्या या खडतर प्रवासाला छेद देण्याचं कार्य कोणी करत असेल तर परमार्थाचा मार्ग करतो। आणि दुःखमय प्रवासातून सुखाच्या मार्गावर नेणारा मार्ग म्हणजे परमार्थ आहे। सगळ्यात सोपं आणि सुलभ साधन जीवाला आनंदी होण्याचं काय असेल तर केवळ परमार्थ आणि अध्यात्म आहे। तो परमार्थ आपल्या जीवनात समजून घेण्यासाठी आपल्याला चांगल्या मार्गदर्शकाची, योग्य दिशा दाखवणाऱ्याची गरज आहे। भगवान शिवाचं स्वरूप या ठिकाणी समजून घेत असताना निर्गुण निराकार असणारं तत्व, पण या जीवाला सगुण स्वरूपाची, या इंद्रियाला सहवासाची सवय लागलेली आहे। जे प्रत्यक्ष इंद्रियानं बघितल्या जाईल, अनुभवल्या जाईल तेच खरं आहे, सत्य आहे असं याच्या मनाला निश्चय होत जातो या जीवाच्या।